निवडणुका जिंकण्यासाठी उमेदवार हे वेगवेगळ्या पद्धतीचे फंडे वापरत असतात। कुणी रॅली काढतं, कुणी मोठ्या नेत्यांना किंवा कलाकारांना बोलवतं आणि सभा घेतं, तर कुणी घरोघरी जाऊन प्रचार देखील करतं। दिनदर्शिका, पिशव्या हे सगळं वाटून देखील हा प्रचार होतो। मात्र पिंपरी चिंचवडमध्ये काहीतरी वेगळं घडलंय, कारण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन मतदारांना प्रलोभन देण्यासाठी आता एक वेगळी शक्कल वापरली जाते। चिंचवडमधल्या कांचन अमोल जावळे यांनी मतदारांकडून मतं मिळावीत यासाठी थेट गृहोपयोगी वस्तूंची 50% सूट देऊन विक्री करायला सुरुवात केलेली आहे। जर आपण या दृश्यांमध्ये बघितलं तर आपल्याला दिसतंय की या वस्तूंमध्ये LED टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन, पिठाची गिरणी, मुलांसाठी सायकल अशा वेगवेगळ्या वस्तू त्यांनी विक्रीसाठी ठेवल्यात। उदाहरणादाखल सांगायचं झालं तर बाजारामध्ये 50,000 रुपयांना मिळणारी वस्तू या ठिकाणी मात्र 25,000 मध्ये तुम्हाला विकत घेता येईल आणि याचसाठी हे खास स्टॉल लावण्यात आलेले आहे। वस्तूंची उर्वरित रक्कम जावळे कुटुंब हे स्वतःच्या खिशामधून देत आहे। कांचन जावळे या भाजपच्या तिकिटावरती यंदा नगरसेवक होण्यासाठी इच्छुक आहेत। अद्याप निवडणुकांची घोषणा बाकी आहे। भाजपकडून त्यांना तिकीट देण्याबद्दल कोणताही शब्द दिलेला नाहीये, मात्र तरी देखील त्यांनी मात्र आपली तयारी सुरू केली आहे। त्यांच्या या प्रलोभनामुळे परिसरामधल्या नागरिकांची मात्र चांगलीच चंगळ होताना दिसते। टीव्ही आहे, फ्रीज आहे, लहान मुलांच्या सायकली आहेत, मोठ्या सायकली आहेत, बरेच टोटली इलेक्ट्रॉनिक वस्तू टोटली सर्वच आहे तिथं। आणि आता कसा प्रतिसाद कसा मिळतोय? खूप चांगला आहे। 200च्या वरती आमच्याकडे लोकांनी आतापर्यंत येऊन बुकिंग करून गेलेले आहेत। रोज 100 सायकली आमच्या इथनं लोक नेत आहेत। स्वस्त असल्यामुळे आणि 50% सवलतीमध्ये असल्यामुळे लोक ते बऱ्याच प्रमाणात चांगला रिस्पॉन्स देते। बरोबर, एवढा आता तुम्ही खर्च करताय, 50% तुम्ही तुमच्या खिशातले घालणार आहात, तिकीट मिळेल का? पण आता एवढा खर्च केल्यावर पण आमचे आमदार शंकर भाऊ जगताप यांनी आम्हाला शब्द दिला आहे की तुम्ही कामाला लागा। आमच्या इथले स्थानिक काळूशेठ बारणे यांनी पण आम्हाला शब्द दिला आणि आम्ही आमच्या कामाच्या जोरावर 100% आम्हाला तिकीट मिळून जाईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।